वसई शहर पाण्यात डुबू नये म्हणून वसई महानगरपालिकेच्या माध्यमातून नालेसफाईवर जोर देण्यात आला। करोडो रुपयाचा बजेट आखून नालेसफाई करण्यात आली। मात्र या नालेसफाईची पोलखोल भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश सरवणकर यांनी केलेले आहे। ते माझ्याबरोबर यावेळेला बोलायला उपस्थित आहे। सर, नालेसफाई झाली आहे ना, आपण पत्रही केलेले आहेत की कारवाई व्हावी आणि संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा, नेमकं काय करणार? नाही, कारण असं आहे की ज्या पद्धतीने नालेसफाई व्हायला पाहिजे, योग्य पद्धतीने नालेसफाई व्हायला पाहिजे, यासाठी मी पहिल्याच महासभेत आवाज उचलला होता आणि त्यानंतर नालेसफाई सुरू झाली। परंतु काही ठिकाणी अर्धवट स्थितीत आहे नालेसफाई। काही ठिकाणी नाल्यातील जो गाळ काढलेला आहे तो खाजगी जागेंवर भरावासाठी वापरलेला आहे, त्याच्यामुळे शासनाचं स्वामित्व धन उडालेलं आहे। शहरी लोकवस्ती असलेल्या लगतच्या प्लॉटमध्ये नाल्यातला गाळ काढून टाकलाय, त्याच्यामुळे दुर्गंधी पसरते, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। या ठिकाणी आपण बघाल तर नालेसफाईतला काढलेला गाळ हा नाल्या शेजारीच ठेवलेला आहे, त्याच्यामुळे उद्या पाऊस झाल्यानंतर हा गाळ जो आहे तो पुन्हा नाल्यात जाणार आहे आणि जी करोडो रुपये खर्च झाले आहेत नालेसफाईवर, तर हा गाळ नाल्यात गेल्यानंतर ते पैसे पण नाल्यातच जाणार आहेत ना। मग ती नालेसफाई योग्य पद्धतीने झाली पाहिजे। नालेसफाई सुरू असताना या ठिकाणी संबंधित अधिकारी उपस्थित असावे आणि त्यांनी नालेसफाई योग्य पद्धतीने होते की नाही तळापर्यंत नालेसफाई झाली पाहिजे। कारण काही ठिकाणी वरवर नालेसफाई झाली आहे, जो दिसणारा भाग आहे म्हणजे लोकांच्या निदर्शनास येणारा भाग आहे नाल्याचा, त्या ठिकाणी गाळ काढला जातोय, परंतु ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाहीत लोक, अशा ठिकाणचे जे नाले आहेत ते आजही अर्धवट स्थितीत आहेत। बहुतेक ठिकाणी मी स्वतः सर्वे केला आहे, याबाबत मी फोटो सहित माननीय आयुक्त साहेब असतील किंवा संबंधित अधिकारी असतील यांना मी ते फोटो पाठवलेले आहेत आणि ती योग्य पद्धतीने नालेसफाई करून घ्या असं मी सूचना त्यांना दिल्या आहेत। नालेसफाई करून घ्या अशा सूचना दिलेल्या आहेत। जे आपण प्रश्न उपस्थित केले ते प्रश्नही कुठेतरी त्याला वाचा फुटली पाहिजे। पण आपल्याला वाटतं या संबंधित विषयावर जो गुन्हेगार आहे यांच्यावर कारवाई होईल? ठेकेदार जो नालेसफाई करून म्हणजे गाळ जो आहे नाल्या शेजारीच ठेवतोय त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्या ठिकाणी माती भराव करतोय नाल्यातला गाळ टाकून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण दुर्गंधी पसरते ना, त्याच्यामुळे बाजूला नागरी वस्ती आहे, मग लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। आणि जर तुमच्याकडे ती यंत्रणा नाही तर एवढी वर्ष काय केलं? गाळ टाकायची यंत्रणा तुमच्याकडे असली पाहिजे ना, डम्पिंग असलं पाहिजे ना। आणि सर्व खर्च घेतोय ना ठेकेदार, वाहतुकीचा खर्च घेतोय, गाळ काढण्याचा खर्च घेतोय, डंप करण्याचा खर्च घेतोय, मग ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। आपण आपला वेळ दिला, कुठेतरी विषय आपल्याला कळलाच असेल की बजेट आखला जातो त्यावेळी कामाची व्याख्या दिली जाते की काम काय असेल। जर काम ज्या पद्धतीचं असतं त्या बजेटमध्येच एक बजेट आखला जातो आणि त्या बजेटच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टरला बिल पेड केलं। पण ज्या ठिकाणी उभं आहे ते वसईचं पश्चिम असा हा नैसर्गिक नाळा, या ठिकाणी आपण जर पाहाल तर नाल्याची साफसफाई झालेली आहे, पण ती साफसफाई अर्थात म्हणता येणार नाही, कारण की बऱ्याच ठिकाणी त्या नाल्यामध्ये कुठेतरी मलबा असेल, गोण्या असतील, या सर्वसाधारण दिसत आहेत। आणि त्याच्याच शेजारी जर तुम्ही पाहाल तर जो गाळ काढलेला जो मलबा आहे तो त्याच जवळच्या ठिकाणी केलेला आहे आणि हा जो परिसर आहे या परिसरामध्ये अत्यंत पाणी भरतं। जर पाणी भरलं तर खरंच ते पाणी जे भरल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर जो गाळ आहे तो गाळ या परत नाल्यात येणार आहे। म्हणजे अर्थात जनतेचे पैसे नाळे साफसफाई करिता आणि तोच जो मलबा आहे तो परत नाल्यात, म्हणजे हे कितपत योग्य आहे? जे अधिकारी आहेत ते अधिकारी खरोखर काम करतात का, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। आणि संबंधित विषयावर जे काही गुन्हेगार आहेत यावर महेश सरवणकर यांच्या माध्यमातून कार्यवाहीची पण मागणी केलेली आहे। पण ह्या सगळ्या विषयावर नक्की प्रशासन काय करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, वसई।